एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अरे ज्ञाना, तू इकडे काय करतोस? वल्ली काकू कधीपासून शोधते तुला. जा जा जा. हो का? हो. या बॅग्स कोणाच्या आहेत? म्हणजे त्या अशा संशयास्पदरित्या इथे ठेवल्या आहेत आणि मी उचलून पाहिल्या. बॉम्ब वगैरे नाहीये त्याच्यात. पण नाहीये ना? म्हणजे बॉम्ब वगैरे नाहीये ना? नाहीये. अरे असतील कोणाच्या तरी. आपल्याला काय करायचंय? कोणाच्या काय असे ना. जा जा. नाही, पण ह्या अशा इथे का ठेवल्या आहेत ते कळणं फार महत्वाचं आहे. ज्ञाना, तुला कळत नाहीये. अरे मित्रा, तुझं मुली बघायचं वय असतं ना. तू अंगणात पडलेल्या बॅग्स काय बघतोस? मुली बघायचं वय नसतं दादा. शाळेतली शेंबडी मुलं सुद्धा समोर बाकावर बसलेल्या मुली बघतात आणि टेकडीवर फिरायला जाणारे म्हातारे पेन्शनर सुद्धा मुली बघतात. पण कसं आहे ना, बॅग्स माझ्या आहेत. माझ्या आहेत. पण आता तर तू म्हणालास की असतील कोणाच्या तरी. ये ते हे नाही, म्हणजे बॅग्स माझ्या आहेत. ते मी असं म्हटलं होतं की आपल्याला काय करायचंय, आपला काय संबंध, या लॉजिकने म्हटलं होतं की असतील ना कोणाच्या, आपल्याला काय करायचंय. पण नाही नाही, तू आता इतकं कुतूहल आहे तुला विचारतोस तर सांगतो की त्या बॅग्स माझ्या आहेत. त्या मी इथे ठेवल्यात कारण मला त्या शुभ्याला द्यायच्या. सुभ्या माझा मित्र आहे, त्याच्याकडे बॅग्स नाही आहेत. एकही बॅग नाही त्याच्याकडे आणि तो बाहेरगावी चाललाय ट्रिपसाठी. तर मी त्याला म्हटलं की मी तुला माझ्या बॅग्स देतो आणि आपल्याला त्रास नको म्हणून अशा अंगणात कोपऱ्यात ठेवल्यात. जाता जाता तो असा घेऊन जाईल. फार जड आहेत. कपड्यांसकट देणार आहेस का? पुस्तक आहेत. हा पुस्तक आहेत. अरे त्यात काय झालं की ज्ञाना, माझ्याकडे अडगळीत खूप पुस्तकं पडली होती. मी शुभेला म्हटलं हवेत का घेऊन टाकायला पुस्तकं खूप. तर तो म्हणला की दे. मग तो म्हणला की बॅगा देतोच तर पुस्तकं घालूनच दे, म्हणून 2 पुस्तकं भरून 2 बॅग्स देतो. काय झालं रे ज्ञाना? हे तू खरं बोलतोयस? तुझा तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? वाईट वाटतंय मला. पुस्तकं फार मौल्यवान असतात रे. ती अशी कोणाला तरी सुभ्याला वगैरे द्यायची नसतात. असो, तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना पुस्तकांची काय किंमत कळणार? पण एक लक्षात ठेव दादा, जेव्हा किंमत कळेल तेव्हा वेळ निघून गेली असेल. पुन्हा असं करू नको. अरे यार, एक मोठा लोचा होता होता वाचलाय. काय झालं? अगं ज्ञाना उभा होता तुझ्या बॅग्सच्या समोर आणि बॅग्स ना बघत होता. विचारत होता कोणाच्या बॅग्स आहेत, इकडे काय करतायत. मग आता नाही काय नाही, मी मॅनेज केलंय. केलं का मॅनेज? हो, आणि तुझी रिक्षा पण उभी आहे. चल पटकन. आणि आता काय तुला मस्त रोज झोपता येईल बेडवर आणि घुरणं पण नाही ऐकायला लागणार. तू रोज नाही घुरत राधा, कधी कधीच. इनफॅक्ट बऱ्याचदा जेव्हा मी तुला घुरण्यावरनं बोलतो तेव्हा मी फक्त तुझी मस्करी करत असतो.
शो इथून पुढे तुलाही माझा त्रास नाही. कापडांचे बोळे नाहीत, फेकलेले टॉवेल्स नाहीत. हे जे काही होतंय ते सगळं चांगल्यासाठीच होतंय. ऑफकोर्स. उगाच चिडचिड करू नकोस. तिकडे गेल्यावर सिच्युएशन सांभाळून घे. पप्पांवर राग काढू नकोस. तूही सांभाळून घे इकडे. सगळ्यांना नीट सांग समजावून. आणि कुहू रडली तर ओरडू नको. वसकंतीच्या अंगावर हळवी येते. रिक्षा थांबली असेल का अजून एवढा वेळ? So I guess it's time to leave. आणि मी येणार नाही तुला सोडायला बाहेर. No, I'm not coming. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही मला. कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल घरात. Yeah, it's all right. Of course. Good. Bye. Yeah. Bye. मागे वळू नकोस राधा. का? कारण निर्णय बदलेल.
बेबे बेबे कशाला एवढा ओरडतोयस तू? हा, हात तुटलाय माझा, कान नाही फुटलेत माझे. बोल आता. राधाचा फोन आला होता, जावई बापू काही येत नाहीयेत. काय? हो, फोनवर म्हणाली ती एकटीच येते म्हणून. अरे पण का? तर मला काय माहित. बरं, मला म्हणाली तुम्हाला अशासाठी फोन केला की तिला एकटीला बघून इथे तुम्हाला धक्का बसू नये म्हणून. धक्का? हो, धक्का. काय पोरीनं करून ठेवलाय गोंधळ, काही कळत नाही. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतिम. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतिम. देवानांच. बडीशोप. का गास तू का? राधा कुठे आहे? म्हणजे सकाळी आम्ही दोघांनी एकत्र कॉफी प्यायची आणि रात्री तिने मला बडीशोप द्यायची, असा आमचा अलिखित करार आहे. हो, मला माहितीये. पण अरे, मी कधीपासून वैनुडीला शोधते ना, तर ती सापडतच नाहीये. मला तिला इतकं महत्वाचं काहीतरी जनरल नेहमीच काहीतरी सांगायचंय ना. हो, तुझी आणि राधाची अशी छान गट्टी जमली ना. उद्या तू लग्न होऊन सासरी गेलीस, राधा बिचारी एकटी पडेल का? नाही नाही, असं काय, मी येणार ना मधून मधून घरी आपल्या. अगं, मुली लग्न होऊन सासरी गेल्या ना की सासरीच रमून जातात. अगदी लग्नाची संकल्पनाच तशी. म्हणजे राधातच बघ ना, आता आपल्या घरामध्ये इतकी मिसळून गेलेली आहे ती. महेशरावांची तक्रार असते. हो, राधाचं दर्शन सुद्धा दुर्लभ झालंय. आज जेवताना डायनिंग टेबलवर दिसली नाही मी. म्हटलं घरात ऑफिसचं काम घेऊन आली असेल, करत बसली असेल. नाही अरे, मी पण तिला कधीपासून शोधते, ती सापडतच नाही. हरवली. राधा, राधाला पाहिलं का? राधा कुठे, याच्यावर आता आम्ही चर्चा करत होतो. तेच बोलतोय. तुम्ही नुसती चर्चाच करा, मी शोधते तिला. गंगा यमुनाला विचार, पाहिलंय का? राधा, सांगून येते कुठे गेली राधा वैनुडी. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतिम. गप्पू. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हॅलो, मी पोचले. ओके. म्हणजे आता इथे पण बॉम्ब फोडायला हरकत नाही. आपण करतोय ते बरोबर आहे ना रे घनश्याम? मला नाही माहिती राधा, पण सध्या मुद्दा बरोबर की चूक नाहीये. मुद्दा हा आहे की आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. हेच बेटर आहे असं एका खोलीत अवघडून राहण्यापेक्षा. तुला कळतंय ना मी काय म्हणतो ते? मी काय मूर्ख आहे का मला न कळायला? सतत तुला कळतंय ना काय विचारतोयस? अगं मग काय म्हणू मी असं सांगू का की आपण जर आता एकत्र राहिलो तर आपल्यामध्ये काहीतरी घडेल असं म्हणू का मी? तू तिकडे सांभाळून घे. हा, ओके. तू पण सांभाळ तिकडे पप्पांना. ठेवू का? हॅलो, ठेवला का? नाही, ठेवू का मग? हा, ठेवा. ठेवतो. गप्पू.
क्या हुआ गप्पू? सामान बिमान घेऊन आलीस? जावई बापूंचं कॅन्सल झालंय का जेवायला यायचं? राधा घर सोडून का गेली जाणून घ्यायचं ना. सांगतो. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. नाही, काल फोनवर बोललो तेव्हा तर सगळं ठीक होतं. काय झालं बेटा? झगड़ा हुआ है कुछ? नहीं ऐसा ही हुआ होगा ना. नाही, भांडणही व्हायचीच ग. अनबन हुए कुछ? आता भांडणं झाली की आवाज होणारच. ससुराल वालों में किसी ने हाथ उठाया क्या? आवाज चढ़ाकर बात की? सायकोलॉजिकल प्रेशर आहे. त्या माणसांबद्दल असं काही बोलू नको. त्यांच्या इतकी चांगली माणसं जगात दुसरी भेटणार नाहीत मला. अरे तो हुआ क्या है? काही नाही ग, हिचं आणि घानाचंच काहीतरी बिनसलं असणार. अमेरिकेला जाण्यावरनं काही झालंय का? स्वयंपाक चांगला येत नाही म्हणून काही बोललेत का? अगं बोल ना काहीतरी. अशी गप्प का बसतेस तू? नाही, मुलगी सगळं सामान घेऊन अचानक घरी येते भरला संसार टाकून. काय अर्थ काय लावायचा आम्ही? काय झालं? काहीतरी बोल. एक मिनिट. किती पॅनिक होताय तुम्ही? मला बोलू देणार आहात का? असं काही झालेलं नाही. आणि पप्पा अति हे माझंच घर आहे ना. हे घर तुझंच आहे रे. मग मी आली आहे घरी राहायला. सरक सरक, मला बॅग न्यायची. सरक. बेबी, सगळं काय चाललंय मला काही उलगडा होत नाही. तुला कळतंय का काय होतंय? तू शांत हो. काही काळजी करू नकोस. आणि हे बघ, आता हातपाय गाळून बसायची नाही, कंबर कसायची वेळ आहे. तू पहिल्यांदा जमाई बापूंना फोन कर. अरे म्हणून छोटी मोठी भांडणं होतात आणि त्यातून आपल्या राधाचं माहेर सासरून जवळ. उद्या या म्हणावं जमाई बापूंना आणि म्हणून घेऊन जा. आली असेल रुसून. रुसली आणि सगळं सामान घेऊन आली. काय सांगतेस मला तू? मला नाही, या पोरीचं काही कळत नाही बघ. पण म्हणून काय हातपाय घालून बसायचे का आपण? हा, पटापटा आपण कामं करूया. जमाई बापूंना फोन कर. मी गब्बूशी बोलून घेते. हा, माऊली, हा राधाला पाहिलंस कुठे? हो, अरे कुठे आहे? घरभर शोधते मी तिला. आहे कुठे ती? पोळ्या करत होत्या किचन मध्ये. अरे नाही रे, सुप्रिया करते पोळ्या. नाही, त्यांनी भाजीला फोडणी दिली आणि मग पोळ्या जमतात का नाही ते करून पाहत होत्या त्या. कधी? सकाळी. माऊली, तुला ही काय गंमत वाटते का? तुमचं म्हणजे कसं सांगू का माऊली? काखेत कळसाण गावाला वळसा. सगळ्या वस्तू सगळी माणसं जिथल्या तिथे असतात. तुम्ही बघी स्वतः घाबरता, दुसऱ्या घाबरून टाकता. माऊली, खरंच मला ती कुठे दिसत नाही. आता रात्रीच्या वेळेला दुसरीकडे कुठे जाणार आहे ती? तू जरा मला मदत कर तिला शोधायला. हो. माझ्या जीवाची उगीच सारखी घालमेल असते. तुम्हाला त्याचं काय? माझा चहा कुठे आहे? हा आपला चहा. एक मिनिट, या काय म्हणतात ते पहा. राधाला पाहिलं भाऊजी? हो, काल. अहो, आत्ता पाहिलं का? वहिनी तू शोधतेस ना, नक्की इथेच कुठेतरी असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना गंमतच वाटते ही. मला मान्य आहे, मी छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेते, पण मी खरंच सांगते हो, मला ती कधीपासून सापडत नाहीये. संध्याकाळपासून दिसली नाही ती. असं कसं होईल? आपलं घर एवढं प्रचंड आहे ना वहिनी, सगळे एकमेकांशी लपंडाव खेळत असतात आणि राज्य मात्र नेहमी हिच्यावर असतं. चेष्टा पुरे हो. वहिनी तुझं कसं आहे ना, काखेत कळसाण गावाला वळसा. एक मिनिट, ही म्हण मी मगाशी वापरली. दुसरी काही येत असेल तर पहा. घनाला विचार ना, त्याला माहिती असेल. अगं बाई, खरंच की त्याला विचारलंच नाही मी. घना, असं आहे की नाही? बरं, चहा घेताय का काय करू दू? हा गार झाला, आता गरम करून आणू का? जेवताय लगेच? वेळ जेवणाचीच झाली. चहा हवा असेल तर करून आणतो. चहा चालेल का साखरच टाकू? फक्त ठरवा पटकन, काय करायचं काम आहेत मला. हो माऊली, अरे मला चहा हवा होता ना. अरे का पण?
तू काहीतरी बोलला असशील तिला. मी गेले काही दिवस बघतीये तू अतिशय उद्दामपणे वागतोयस तिच्याशी. तू कुठे बॅग घेऊन गेली म्हणजे काय, कुठे गेली तू? जा आणि आत्ताच्या आत्ता जा आणि घेऊन ये तिला. आई मी तुला 4 वेळा आधी सांगितलं, मी तुला शेवटचं सांगतोय की ती तिच्या घरी गेली. तिच्या घरी काय, हे तिचंच घर आहे. एक मिनिट हा, एक मिनिट, एकच अरे मिनिट. ती आपण बोलूया. अशी- एक मिनिट. पप्पांचा फोन. हा पप्पा बोला. अरे घनश्याम, राधा अशी अचानक निघून आली आहे बॅगा बिगा घेऊन, काय याचा अर्थ काय समजायचा आम्ही? हा म्हणजे गेली म्हणजे हो गेली, ती तिच्या घरी गेली म्हणजे तुमच्या घरी आली. हा म्हणजे तिचा निर्णय ना पप्पा, कारण बॅग तिची आहे, सामान तिचं आहे, तिने सामान बॅगेत भरलं आणि ती गेली. अरे पण संसार तुम्हा दोघांचा आहे ना. हं? अशी कशी निघून आली ती एकदम? महेशरावांचा फोन आहे ना, मी बोलते त्यांच्याशी. एक मिनिट. हा पप्पा, नाही तुम्ही फार सिरियसली घेता, इतकं काही सिरियस नाहीये बाबा. तुम्ही डॉन सिनेमा पाहिलाय का बाबा? अरे त्यात तो डायलॉग नाही का, मुझे तुम्हारे जूते पसंद नहीं आहे, तसं काहीतरी झालंय राधाचं बहुतेक. इतक्या दिवसांनी आता जुते बघितले काय तिने? काय सांगतोस मला, असं कसं होईल? भाऊजी ह्याला काही वाटतच नाहीये. राधा बॅग घेऊन गेली आता रात्री तिच्या घरी आणि हा तिला काहीतरी बोलला असणार. हॅलो, अरे कसले आवाज येत आहेत? काय नाही बाबा, इकडे पण लोकांना आत्ताच कळलं ना, त्यामुळे इकडे पण लोकांना धक्का बसलाय. अच्छा, म्हणजे तिथेही काही न सांगता निघालेली आहे का ती? अरे बसणार मला म्हणत होते, मी म्हटलं ना भाऊजी कुठे गेली? तुम्ही माझी सगळ्यांची चिंता करायची. हॅलो हॅलो, अरे काय अरे आवाज कसले येतात घना? तर बाबा मी एक काम करतो, मी ठेवतो फोन. इकडे काय डब्यातली गर्दी वाढली, मी अरे करतो. तुला काय वाटतं की नाही? तुझं घरात माणसाने डब्यात आधी आम्हाला सांग काय घडतंय सगळं, काय आहे, कुठे आहे? एक मिनिट. राधा घर सोडून का गेली जाणून घ्यायचं ना. सांगतो. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.